पक्षी असतात ना ते या गुफेमध्ये राहायला येतात, म्हणून याला बर्ड आयलंड म्हणतात. इतकं भारी वाटते, निसर्गाची किमया म्हणायला हरकत नाही. तुम्हाला दाखवते, एक नंबर वाटतंय. इंस्टाग्रामवर व्हायरल असणारे न्यूती बीच फायनली आली कोकणकडे. असो नमस्कार, स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. आज मी आले नारायण बोट मधून आणि इतका भारी बोटिंगचा प्रवास झालाय ना माझा. सुरुवातच इतकी सुंदर, म्हणजे इतका भारी समुद्र आणि आल्याला मी सगळ्यात पहिल्यांदा बघितले ते डॉल्फिन सफारी. डॉल्फिन बघितल्यानंतर गोल्डन रॉक. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल गोल्डन रॉक हे नाव का पडलं असेल, तर सूर्याची किरण त्याच्यावरती पडल्या कारणाने ते इतकं गोल्डन होतं ना, त्यामुळे त्याला गोल्डन रॉक नाव पडलंय. आणि असं समुद्रामध्ये प्रवास, वाव इतकं भारी. आणि मला इथलं बघायचंय ते म्हणजे मोस्ट ट्रेंडिंग इंस्टाग्रामवरती व्हायरल होणारी म्हातारीची चूळ, म्हणजे निसर्गाची किमया म्हणायला हरकत नाही. सो चला, इतकं बोलते, तुम्हाला आता समुद्र सफारी करवते. शूट करत असल्या कारणाने बऱ्याच साऱ्या गोष्टी अनुभवायला न मिळणारा माझा फोटोग्राफर. एक नंबर वाटतंय, म्हणजे इतका संत गतीने पाणी आहे. आणि आम्ही 2 पॉइंट फिरलो सुद्धा. आता आम्ही 3rd स्पॉटला चाललोय. ही समुद्र सफारी आहे ना, किमान 2.5 तास लावते करण्यासाठी, कारण का बरेच सारे स्पॉट असतात. लहानपणी असं वाटायचं की मी कधी अरबी समुद्र बघेन की नाही, आणि आता चक्क मी पाण्याच्या मधोमध आहे पूर्ण. खरंच फिलिंग एकदम अनदर लेवलला आहे. काहीतरी थ्रिल अनुभवायचं आहे ना, तर समुद्र सफारी एकत्र नक्कीच करायला पाहिजे. कारण मला तर खूप जास्त आनंद होते. सकाळी मी 9 वाजता बोटिंगमध्ये बसलेली आहे आणि आता ऑलमोस्ट 9:30 पावणे 10 व्हायला आले. आपण आता 2 पॉईंट बघून झालेले आहेत. अजून थोडेफार पॉईंट्स आपल्याला बघायचे आहेत. एक नंबर वाटतंय ना, ते म्हणतात ना थायलंड वाली एका बाजूला आणि आपलं कोकण एक नंबर, म्हणूनच जन्म कोकणात घ्यावा लागतो. खरं आहे, एक नंबर वाटतंय. सो आपण आता एका पॉईंटच्या अगदी जवळ आलेलो आहोत. तो पॉईंट तुम्हाला मी दाखवते. वाव, इतका जबरदस्त सनसेट दिसतोय. सॉरी, सनराईज. मी नेहमी सनसेट सनराईज मध्ये सूर्योदय म्हणायला हरकत नाही. लाईट हाऊस आहे का? समोर दिसतंय काहीतरी, पण मला तर हाच समोर दिसतोय. खूप दूर दूरवरती आता आपल्याला ना ब्रिटिशकालीन आणि पोर्तुगीजकालीन लाईट हाऊस दिसत आहे तिकडून. आपण जवळ जाऊन ते बघणारच आहोत. इतकं भारी आयलंड आहे हे की इथे आपल्याला इतके सगळे स्पॉट्स फिरायला मिळत आहेत. कोणाला सुचलं असेल बरं हे टुरिझम करायला, काय माहिती, पण ज्यांनी सुरुवात केली खूप युनिक आहे. पाठीमागे एकदम पूर्ण गुफा आहे. तुम्हाला माहितीये का, जेव्हा असं म्हणजे पाणी खूप जास्त येतं, सुनामी वगैरे येतं, तेव्हा या आयलंड मध्ये पक्षी असतात ना ते या गुफेमध्ये राहायला येतात, म्हणून याला बर्ड आयलंड म्हणतात. इतकं भारी वाटते, निसर्गाची किमया म्हणायला हरकत नाही. तुम्हाला दाखवते, एक नंबर वाटतंय. ही गुफा आहे आतमध्ये, तिकडे बर्ड्स राहतात, म्हणजे पक्षी राहतात, म्हणून त्याला बर्ड आयलंड असं म्हणतात. भारी आहे ना.
तिथे तुला तिथे. फायनली आपण लाईट हाऊसला पोहोचलेलो आहोत. हे बघा, हे 2 लाईट हाऊस आहेत. हा आहे एक लाईट हाऊस आणि तो एक लाईट हाऊस आहे. जुना आणि नवा म्हणतात त्याला. आपण हे आता बर्ड आयलंड बघितलं होतं. आदित्य, गया गया आता आपण पृथ्वीवरची सगळ्यात मोठी गुहा, जुनी गुहा. आता आपण पृथ्वीवरची सगळ्यात जुनी गुहा बघतोय. एक नंबर आहे. बघताय तुम्ही पाठीमागे, ही सगळ्यात जुनी आहे पृथ्वीवरची गुहा. जगातलं आश्चर्य म्हणायला हरकत नाही. इतकं भारी वाटतंय ना, हा अनुभव तुम्हाला अगदी घ्यायलाच पाहिजे असं माझं पर्सनली मत आहे. आता जो मागे पॉइंट पाहिला ना मी, तो ज्याला म्हणतात ना थायलंड नाही, बाली नाही, आपलं कोकण, तो पॉइंट होता. आता फक्त एक ना गरुड रॉक पॉइंट मी बघणार आहे इकडून आणि डायरेक्टली पुन्हा निवती बीचला जाणार. एक नंबर एक्सपिरियन्स आहे माझा. खूप भारी वाटतंय. म्हणजे ॲडव्हेंचर पण आहे, थ्रिल पण आहे, भीती पण आहे मनात. आणि कसं वाटतंय बघा ना, पूर्ण समुद्राच्या मधोमध आहोत आम्ही. टाइमपास काय करतो? टाइमपास काय नाही, बघून जायचं फक्त. 1 महिना राहायचं. चेंज होत असतात माणसं, चेंज होत राहतात. मला वाटलं की एकच माणूस वरचं काम करतो. नाही नाही नाही, दर महिन्याला माणूस चेंज. 4 माणसं असतात. एका महिन्याची सुट्टी असते. ते लाईट हाऊस चेंज करत असतात. एकदा 1 महिना किनाऱ्यावर, एकदा महिना समुद्रावर. भरपूर लाईट हाऊस आहे. हा आहे गरुड रॉक. कारण हा ना गरुडाच्या आकारासारखा दिसतो म्हणून याला गरुड रॉक असं नाव दिलेलं आहे. तर इकडे निवती बीचला आल्यानंतर ही समुद्र सफारी करताना मला खरंच खूप मस्त वाटलं. कारण मी खूप सारे पॉईंट बघितले. गोल्डन रॉक बघितला, म्हातारीची चूळ, म्हातारीची गुफा, ओल्ड लाईट हाऊस, निवती लाईट हाऊस, बऱ्याच गोष्टी बघितल्या. आणि जुनी गुफा, महाराष्ट्रात पृथ्वीवरची पहिली जुनी गुफा, ती सुद्धा पाहिली. इतके सगळे पॉईंट्स मी इकडे पाहिले आणि खरंच मला खूप भारी वाटलं. तर तुम्हालाही इकडे यायचं आहे, हा समुद्र सफारीचा अनुभव घ्यायचा आहे, तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर देते, त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा आणि ही समुद्र सफारीचा आनंद घ्या. सो येवा कोकण आपलंच असतं. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.